केल्या निर्णयाची अंमलबजावणी होते. काही दुर्दैवाने काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक आहेत, जे अंमलबजावणी होण्यामध्ये विलंब करतात. हाणून पाड शासन निर्णय कसे हाणून पाडले जातील, समाजामध्ये कसा शासनाबद्दलचा रोष निर्माण होईल, या संदर्भात काही आता उदाहरणं समोर येत आहेत. आम्ही निश्चितपणे ते चौकशी करणार आहोत. परंतु लगेचच 1-2-3 दिवसामध्ये आम्ही सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जे आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत, विशेष करून अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्यामध्ये उपस्थित केलेले ज्या सातत्याने जाणीवपूर्वक दाखले देण्यामध्ये होणारी टाळाटाळ, या संदर्भात एक ठोस निर्णय आम्ही आता करणार आहोत. 29 ऑगस्टच्या जरांगी पाटलांच्या आंदोलनावरती तोडगा निघाला का, किंवा मग ते आंदोलनावरती ठाम आहे का? आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे, ती शासनाची भूमिका मांडलेली आहे. आम्ही आत्तापर्यंत केल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली. पण त्यांचे मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे, जे दारिद्र्य शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण आहे, समाजासाठी त्यांचा लढा आहे. निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे, आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही, मूळ त्याचा रोष आहे. शासन म्हणून आमची ती जबाबदारीच आहे, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे, की ही आमची भूमिका जी आहे आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आता एक मला वाटतं नजीकच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतो आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या ह्या शासनाची भूमिका एकदा आपल्यासमोरपर्यंत जे काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू. आणि याच्यामध्ये एकच त्यांची आमची भूमिका एकच आहे, आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे ना. दुसऱ्याचं आरक्षणामध्ये आम्हाला काही नको, जे आपण मान्य केलेलं आहे तेच आपण देतो आणि त्यामध्ये राहून आपण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल, विशेष करून आता त्यांनी सातारा गॅजेट किंवा या संदर्भात काही त्यांनी मागणी अंमलबजावणीची मागणी केलेली होती, त्या बाबतीमध्ये आम्ही आता ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन मागवलेलं आहे. म्हणजे ते एकदा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आल्यानंतर त्याचाही निर्णय आम्हाला करता येईल. जरांगी पाटील तुमच्या या चर्चेनंतर समाधानी आहे? आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो ते समोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आता आपण सगळे मिळूनच पुढं आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण तुम्ही येण्यापूर्वी पाटलांनी असं म्हटलं की शिष्टमंडळ येतोय, जातोय, चर्चा करतोय, वेळ मागतोय, 3 वर्षापासून वेळच मागतोय. शासनाची भूमिका जी वेळोवेळी जी करावं लागते ती आपण केलेली आहे. अनेक निर्णय आपण केलेले आहेत. आता मी मान्य करतो की काही निर्णय अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, काही विलंब झाला असेल, त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. शेवटी मला समाजासाठी ते काम करतात, आमची तीच भूमिका आहे. पण शासन स्तरावर ज्यावेळी अशा काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळं अंमलबजावणी होत नाही म्हणून त्यांचा जो रोष आहे तो आम्ही मान्यच करतो की त्यांची भूमिका योग्यच आहे. तर त्याच्यावर आता काय आपल्याला तोडगा काढता येईल किंवा अंमलबजावणी कशी वेगाने करता येईल या दृष्टीने मी आता आम्ही कार्यवाही करणार आहोत. हो, काय चालेल म्हणजे कुणबी आकडे 58 लाख नोंदीची आकडेवारी शिंदे समितीने उपलब्ध केली है, त्या संदर्भात त्याला मी सगळी आकडेवारी त्याला देतो. आता जरांगे पाटिल के 29 तारीख के मिशन की तैयारी हो चुकी है, आज आप चारों लोग आए हैं, क्या सुझाव दूसरा काफ़ी विस्तार से बात हो रही है और मैं मानता हूँ कि कुछ खामियां सरकार के निर्णय में उसकी इम्प्लीमेंटेशन में हुई है, उसके चलते काफ़ी रोष है लोगों में. और माननीय जरांगे पाटिल का भी वही कहना है कि अगर निर्णय होते हैं शासन उसके अमलबजावनी करने में एक तो देर होती है, या कई जगहों पे जो अधिकारी है उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें अड़चने निर्माण करते हैं. तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है, लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अंमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है. मानते हैं कि उसमें कुछ बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है. उनको हमने उसके बारे में आश्वासन
आज सफल हो गया आज आप 4 लोग सफल हो गए इस बात नहीं में। नहीं, ऐसे हमारी विनती हमने उनके सामने रखी है। इस 2-3 दिन में जो कोई मामले उन्होंने सामने लाए उसके ऊपर भी कुछ निर्णय कर रहे हैं। 58 और लाख हम समझते हैं कि मैं मानता हूँ कि हमारी वो जो विनंती है हमें जो वो स्वीकार करेंगे ऐसे मानते हैं। 58 लाख कुणबी नोंदींचे डेटाची त्यांनी मागणी केली होती. हा डेटा सरकार कधीपर्यंत त्यांना सुपूर्द करणार आहे? नाही, आम्ही आता ऑलरेडी त्याची हार्ड कॉपी त्याच्या पेन ड्राईव्हवर सगळ्या डाटा अपलोड हे डाउनलोड केलेला आहे. ती माहिती आपण त्यांना देतो. आपण त्यांना मराठा आरक्षण समितीची बैठक अंतराळी ठेवा असं जरंगे पाटलांनी म्हटलंय. मग त्या संदर्भात खायने सोबत सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही 27 तारखेला परत जरंगे पाटलांची भेट घेऊ. मग परत असं होणार आहे. नाही, आता मी त्याच्यावर चर्चा करतो. पण बैठकीची मागणी आहे त्यांची त्याचा निश्चितपणे विचार करतो. होईल ही बैठक अंतर्गत. आता विचार करू. आता आजच त्यांनी मागणी केली. ते मला बाकी सदस्य सरकार मधल्या 2 मंत्र्यांवर जरांगे पाटील नाराज आहे. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कधी कधी आता मंत्र्यांनी काम करतो. आमच्या अधिकाऱ्यांना मी काही निर्णय करत असतो. त्याच्यामध्ये काही विसंगती आल्या असेल त्या त्रुटी राहिल्या असतील त्यामुळे काही अडचणी आल्या असतील काही रोष निर्माण पात्र होईल असं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आज सगळ्यांनी पाहिलं मराठवाड्यामध्ये अधिकारी लोक काम करत नाही. मराठवाड्यामध्ये किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत? हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वितरित झाले? ते मला वाटतं सगळी माहिती दिली आपण त्यांना सगळी. आणखी तुम्हाला पाहिजे मी ती स्वतंत्र त्यामुळे प्रेसवर काढून घेऊ. पण काम बऱ्यापैकी सुरू आहे. साधारण दोन्ही आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांच्या अडचणी होत्या. आम्ही कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेले आहेत की त्यामुळं शासन स्तरावर महसूल विभागाला कुठे अडचणी येऊ नये. मला वाटतं काम सुरू आहे परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. काही म्हणून म्हटलं की याच्या अनेक कनोरे आहेत. पण मला खात्री आहे की आमच्या या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरंगे पाटील निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. आजच्या बैठकीमध्ये अधिकारी पण काम करत नाही असं सूर निघाला. म्हणून मी मागेच मान्य केलं ना की काही मला दिसतंय काही ठिकाणी आक्षेपार्ह काही लोकांनी वर्तवणूक अधिकारी दिसते त्यामुळे आम्ही कारवाई करू. तुम्ही आताच म्हणाला की काही धाडीचे शुक्राचार्य कार्य करतायत. ती नेमकी कोण आहे? नाही अधिकारी म्हटलं मी ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची जात पडताळी दाखले देण्याची बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही. वडिलांचे नाव दाखला आणि मुलाला मिळत नाही. हे कशाला होतं काय? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच नाही. नेमकी काय कारवाई करणार? वारंवार तेच नाही असं आहे की एकदा वास्तव समोर आल्यानंतर एक तर त्यांना निलंबित करावं लागेल. त्यांच्या सेवा नियमामध्ये त्याचे जे काही जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्यवाही होईल. पण हे प्रकार गंभीर आहे त्याची आम्ही निश्चितपणे दखल घेतलेली आहे. आणि मला आपल्या माध्यमातून त्या आम्ही कोणत्या व्यक्तिगत कोणत्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाही आहे. व्यवस्था जी निर्माण केली शासनानं ते व्यवस्थित राहून काम करायचं असतं. तर माझी आपल्या निमित्तानं सगळ्यांना विनंती अधिकाऱ्यांना सुद्धा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या दिलेल्या दायऱ्यामध्ये राहा काम करा. नियमानं जे काही दाखले देऊ शकतो ते करा. समाजाची हेळसांड होऊ देऊ नका. 29 जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि यावेळेला बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केलं की काही त्रुटी अंमलबजावणी करताना राहिलेल्या आहेत आणि त्या सुधारू आणि लवकरात लवकर ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जो रोष आहे मराठा समाजाचा तो आम्ही कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू. काही अधिकाऱ्यांनी देखील कामामध्ये दिरंगाई केलेली आहे त्यांना देखील आम्ही यासाठी जाब विचारू आणि त्यांच्यावर जी योग्य कारवाई असेल ते करू. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.